नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आहे। यंदाच्या मान्सून हंगामात कमी पावसाची प्राथमिक शक्यता हवामानशास्त्र विभागानं एप्रिलच्या अंदाजामध्ये वर्तवलेली आहे। मान्सून हंगामात एल निनोचं सावट अधिक गडद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खरीप हंगामावर संकटाचं मळब दाटून आलंय। पण या सगळ्यात आता खरीपासोबतच रब्बी हंगामापर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता जागतिक हवामान संस्थांच्या प्रारूपांमध्ये म्हणजेच मॉडेलमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। मग एल निनो 2027च्या जानेवारीपर्यंत टिकला तर त्याचा फटका खरीप हंगामातही आणि त्यासोबतच रब्बी हंगामातही बसणार का शेतकऱ्यांना? मे महिन्यात उष्णतेच्या लाटा आणखी वाढणार आहेत का? सूर्य आधीच जाळ ओकत असताना आता परत एकदा मे महिना अधिकच कठीण आणि खडतर बनणार आहे का? हवामानशास्त्र विभागानं नेमका काय अंदाज दिलेला आहे मे महिन्यासाठी? सगळं काही जाणून घेऊयात आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यंदाच्या मान्सून हंगामात एल निनो सक्रिय होण्याचा अंदाज असल्यानं सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असून प्रशांत महासागरात एल निनो स्थिती जानेवारी 2027 पर्यंत टिकून राहू शकते असा अंदाज बहुतांश जागतिक हवामान संस्थांनी दिल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी शुक्रवारी म्हणजेच 1 मे रोजी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय। मे महिन्याचा हवामान अंदाज नुकताच हवामानशास्त्र विभागानं जाहीर केला आहे। आपल्याला माहिती आहे की हवामानशास्त्र विभागानं पहिला प्राथमिक अंदाज जो दिलेला होता मान्सूनच्या संदर्भातला, त्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 92%च पावसाची शक्यता या मान्सून हंगामामध्ये असणार आहे आणि त्यामुळे पावसाचं वितरण आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात पावसाचे खंड हे आपल्याला मान्सून हंगामात पाहायला मिळू शकतात, अशा पद्धतीचा या अंदाजाचा अर्थ होतो। तर हे सगळं कशामुळे घडणार? तर प्रशांत महासागरावरती म्हणजेच पॅसिफिक ओशनवरती एल निनोचं सावट अधिक गडद दिसतंय, म्हणजेच एल निनो सक्रिय होण्याची चिन्ह ही मान्सून हंगामात अधिक दिसत आहेत आणि अशाच पद्धतीचे अंदाज हे जागतिक हवामान संस्थांनी सुद्धा दिलेले होते। आपल्याला माहिती आहे की एल निनो ज्यावेळेस सक्रिय होतो त्यावेळी भारताच्या मान्सूनवरती त्याचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे भारतातलं पावसाचं वितरण जे असेल मान्सून हंगामातलं त्यासोबतच मोठ्या प्रमाणात पावसाचे खंडही या एल निनोमुळे आपल्याला पडल्याचं यापूर्वीसुद्धा पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळेच एल निनो म्हटल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढत असते। आता हवामानशास्त्र विभागानं जो नुकताच अंदाज जाहीर केलेला आहे त्यानुसार मान्सूनचं 15 ते 16 मेच्या दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवरती आगमन होऊ शकतं असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिल्याचं वृत्त बिझनेस लाईन या वृत्तपत्रानं हवामान विभागाच्या हवालेनं दिलंय। परंतु एल निनोच्या प्रभावामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मात्र कमी पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पावसात तग धरून राहणारी किंवा येणारी पिकं घ्यावीत, ज्यामध्ये कडधान्य असतील किंवा इतर जी पिकं असतील त्याला प्राधान्य द्यावं असंही जाणकारांकडून सांगितलं जातंय। आता आपल्याला माहिती आहे की मान्सून दरवर्षी हा साधारण देशामध्ये म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवरती 1 जून रोजी येत असतो, परंतु मागच्या वर्षी आपण जर का बघितलं तर तो या नियोजित जी काही वेळापत्रक असतं त्याच्या आधीच मान्सून केरळमध्ये येऊन धडकलेला होता। तसंच अंदमान निकोबार बेटांवरती सुद्धा आधीच पाऊस आलेला होता आणि त्यामुळेच मग मान्सूननं तळकोकणही लवकर गाठलेलं होतं, परंतु पुढचा जो प्रवास होता तो काहीसा रखडलेला होता। तर यावर्षी सुद्धा मान्सून म्हणजेच नैऋत्य मोसमी वारं जे मान्सूनच्या हंगामात पावसासाठी पोषक असं वातावरण तयार करत असतं ते लवकर येण्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोहपात्रा असंही म्हणाले की सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील एल निनो सर्दर्न ऑसिलेशन तटस्थ स्थिती एल निनोमध्ये हळूहळू बदलू लागली आहे। एल निनो सक्रिय झाल्यास जानेवारी 2027 पर्यंत टिकून राहू शकतो। तसंच मान्सून हंगामात इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD सकारात्मक झाला तरीही एल निनोचा प्रभाव त्यावर पडू शकतो असंही त्यांनी या मेच्या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे। सध्या हिंदी महासागरावर तटस्थ IOD परिस्थिती असून नवीन हवामान प्रारूपानुसार म्हणजेच मॉडेलनुसार मान्सून हंगामाच्या अखेरीस सकारात्मक IOD परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। खरीप हंगामात पाऊस कमी पडला तर त्याचा प्रभाव अर्थातच रब्बी हंगामावरती सुद्धा होतो, कारण की खरीप हंगाम हा प्रामुख्याने आपल्याकडे मान्सूनवरती अवलंबून असतो। मान्सूनमध्ये दमदार पाऊस झाला तर जलाशय चांगली भरतात, त्यासोबतच जमिनीला जे काही पाण्याचा साठा आहे तो पण चांगल्या प्रमाणात होतो आणि मग रब्बीची पेरणी ही त्यासाठी जी काही योग्य ओल असते, पुढं हंगामाचं जे काही नियोजन असतं पाण्याचं सिंचनाचं ते सुद्धा व्यवस्थित भरून निघतं। त्यामुळे खरीपात पाऊस पडणं
म्हणजेच रब्बीसाठी दिलासा मिळणं असं सुद्धा असतं, परंतु यंदा मात्र खरीप हंगामातच कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामानशास्त्र विभागानं प्राथमिक अंदाजामध्ये वर्तवलेलं आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागानं 2026च्या मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 87 सेंटीमीटरचा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाचा प्राथमिक अंदाज वर्तवलेला आहे. आपल्याला माहितीच आहे, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनचं केरळ किनारपट्टीवरती नियोजित तारखेनुसार 5 जून रोजी दरवर्षी आगमन होत असतं. मागील वर्षी मात्र 24 मे रोजीच मॉन्सून केरळ किनारपट्टीवरती येऊन धडकला होता. त्यामुळे 2009 नंतर मॉन्सूनचं पहिल्यांदाच लवकर आगमन हे केरळच्या किनारपट्टीवरती झालेलं होतं. तर अंदमान आणि निकोबार बेटांवरही मॉन्सूनचं आगमन 20 मेच्या अंदाजित तारखेच्या एक आठवडा आधीच म्हणजेच 13 मे रोजी झालेलं होतं. गेल्या वर्षी अशा पद्धतीनं मॉन्सूननं एंट्री केलेली होती. त्यामुळं यंदाही मॉन्सूनचं वारं लवकरच देशामध्ये दाखल होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते किंवा तसे चिन्ह दिसत असल्याचं सुद्धा हवामानशास्त्र विभागानं म्हटलेलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं मे महिन्याच्या अंदाजाची माहिती नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. यावेळी मोहपात्रा म्हणाले, मे महिन्यात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही भागांमध्ये पूर्व किनारपट्टीवरील राज्यांसह गुजरात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. तसंच मे महिन्यात संपूर्ण देशातील पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यताही अधिक असल्याचं मोहपात्रा यांनी त्यांच्या अंदाजामध्ये व्यक्त केलेलं आहे. तर मे महिन्यात अनेक भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे. तसंच वायव्येकडील अनेक भागांमध्ये, मध्य भारतातील काही भागांमध्ये आणि दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशाच्या लगतच्या भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. तसंच पूर्व ईशान्य आणि पूर्व मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून उर्वरित भागांमध्ये मात्र अधिकचा पाऊस म्हणजे जास्तीचा पाऊस पडू शकतो असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं मे महिन्याच्या अंदाजात वर्तवलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना एल निनोमुळे झळ बसण्याची जी काही चिंता आहे किंवा एक प्रकारे अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय, एक इशाराही दिला जातोय. कमी पावसामुळे पेरणीवर परिणाम होण्याचा अंदाज सुद्धा आहे. तसंच पिकांची वाढ असमान होणं आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता सुद्धा कमी पावसामुळे निर्माण होऊ शकते. तर कोरडं वातावरण आणि त्यानंतर अचानक वाढलेली आर्द्रता या कारणांमुळे सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल आणि भात असेल या पिकांना सुद्धा कीड रोगांचा प्रादुर्भाव किंवा प्रभाव पुढच्या काळात त्याच्यावरती पडू शकतो आणि त्याचा सामनाही या पिकांना करावा लागू शकतो असं सुद्धा जाणकारांचं मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन करताना कमीत कमी खर्च कसा करता येईल, बियाण्यांवरती निविष्ठांवरचा खर्च कसा कमी होईल, खतांवरचा खर्च कसा कमी होईल, त्यासोबतच कमी पावसात तग धरून येतील अशी पिकं शेतकऱ्यांनी घ्यावीत आणि त्या पद्धतीनंच खरीपाचं नियोजन करावं असं आवाहन जाणकारांकडून सध्या केलं जातं आहे. अर्थात मॉन्सून हंगामात सुरुवातीला पाऊस पडेल पण नंतर मोठ्या प्रमाणात खंड पडतील अशा पद्धतीची चिन्ह आणि संकेत आत्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. हवामानशास्त्र विभाग जो काही सुधारित हवामानाचा अंदाज असेल, मॉन्सूनचा अंदाज असेल, तो मेच्या 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करेल आणि त्यानंतरच मॉन्सून हंगामात एल निनोचा जो काही प्रभाव आहे तो कितपत मॉन्सूनवरती राहू शकतो, मॉन्सूनच्या पावसावरती राहू शकतो याच्याबद्दलची ही अचूक माहिती पुढे यायला थोडीशी मदत होईल. परंतु अद्याप मात्र शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन करताना काळजी घ्यावी, व्यवस्थित नियोजन करावं. त्यामध्ये मॉन्सूनचा पाऊस किती पडतो, किती पडू शकण्याचा अंदाज आहे, वितरण काही दाखवलं जाऊ शकते का, या सगळ्यांचा आढावा घेऊन त्या पद्धतीने नियोजन करावं असं आवाहनही जाणकारांनी केलेलं आहे. आता या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला काय वाटतंय, मॉन्सून हंगामात चांगला पाऊस पडेल का पावसाचे मोठे खंड, असमान वितरण असं होऊन शेतकऱ्यांना त्याची झळ बसू शकते का? तुमचं जे मत असेल ते कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथे सांगतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांची हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. जी बेल आयकॉन दिसते तुम्हाला या व्हिडिओच्या खाली ती नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळायला लागेल. आणि सबस्क्राईब या बटनावरती जे इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून पुढच्या अपडेट्सही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवले जातील. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी तर नक्कीच घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवायला विसरू नका.